नमस्ते अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत 11वी फिजिक्स मधील चौथा टॉपिक लॉज ऑफ मोशन मधील नेक्स्ट आर्टिकल 4.9 इम्पल्स ऑफ फोर्स. या अगोदर पण आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये इम्पल्स त्याचा फॉर्म्युला J which is equal to F into T or time it is the product of force and time during which it acts. पण आता इन डिटेल आपण बघणार आहोत इम्पल्स ऑफ फोर्स म्हणजे काय. तर आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम पैकी पहिला नियम आपल्याला माहित आहे. कोणता? जो त्याला आपण लॉ ऑफ एनर्जी असं म्हणतो. तर पहिल्या नियमानुसार आपल्याला माहित आहे वी नो द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एनी अनबॅलन्स्ड फोर्स इज चेंज द मोमेंटम ऑफ द सिस्टम ऑफ दॅट बॉडी. म्हणजे काय बघा, द बेसिक इफेक्ट ऑफ अनबॅलन्स्ड फोर्स टू चेंज द मोमेंटम ऑफ दॅट बॉडी. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. ओके, आता याचं मोमेंटम काय आहे, याचा इनिशियल मोमेंटम काय, मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. माझ्या ह्याच्याकडून काय होतंय, अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होतोय. अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय झाला, काय झालं, याचं मोमेंटम चेंज झालं. बेसिक इफेक्ट काय, द बेसिक इफेक्ट ऑफ एनी अनबॅलन्स्ड फोर्स इज टू चेंज द मोमेंटम ऑफ दॅट सिस्टम ऑफ पार्टिकल्स. आणि मग न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार आपल्याला, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार आपल्याला सांगता येईल की जो मोमेंटम विषयी सांगितलेला आहे. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय आपण सांगतोय, the rate of change of momentum is directly proportional to the applied force and which is directed towards it. So that force which is equal to, कसा सांगतो आपण, change in momentum. So vector dp upon dt. अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः हा फोर्स जो आहे हा फोर्स आपल्याला लिहिता येईल. ओके, सो या ठिकाणी ओनली F लिहिलं तरी ओके. आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. जर चेंज इन मोमेंटम जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढू, वेक्टर dp which is equal to F into dt. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. ओके, आणि मग यानंतर हे आपल्याला काय मिळालं, चेंज इन मोमेंटम साठीचं इक्वेशन मिळालं. Okay, the quantity which change in momentum is also known as impulse of force. म्हणजे चेंज इन मोमेंटम साठी जी काय महत्वाची क्वांटिटी आहे, मोमेंटम मध्ये बदल करणारी क्वांटिटी, त्याला सुद्धा आपण काय म्हणतोय, इम्पल्स ऑफ फोर्स असंही म्हणतोय. मग आता आहे हेच इक्वेशन आपल्याला, इफ the force is constant and time is finite and measurable, then we can write the change in momentum. कशा पद्धतीने आपण लिहू शकतोय बघूया. चेंज इन मोमेंटम आपल्याला माहित आहे, लेटर काय आहे, J. चेंज इन मोमेंटम साठी आपण काय, dp. ओके, वेक्टर dp which is equal to, if time is, time कसा आहे, if time is, sorry, if force is constant and time is measurable, force is constant and time is measurable and finite. यासाठी आपल्याला J which is equal to कशा पद्धतीने लिहिला, dp म्हणजेच काय, फायनल मोमेंटम वेक्टर p2 इफ इनिशियल मोमेंटम वेक्टर p1. अशा पद्धतीने आपण वेक्टर p2 मायनस वेक्टर p1 असे आपल्याला चेंज इन मोमेंटम लिहिता येईल. मग हे म्हणजेच काय आहे, तर p2 मायनस p1 कशा पद्धतीने आहे, हेच आपल्याला काय, चेंज इन मोमेंटम आहे. चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय, वेक्टर f इंटू dt असे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. बघा, चेंज इन मोमेंटम आपण लिहिला, जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर त्याच्यासाठी जेणेकरून आपल्याला थोडक्यात
इम्पल्स ऑफ फोर्सचा फॉर्म्युला लिहिता येईल. ओके, त्यानंतर आपल्याला आहे हाच फॉर्म्युला जर समजा मास साठी आहे तर कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. जे विच इज इक्वल टू म्हणजे मास फक्त या ठिकाणी इंट्रोड्यूस होणार आहे म्हणजे एम म्हणजे या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी v2 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी v1 विच इज इक्वल टू म्हणजे p2 मायनस p1 चं आपण इन टर्म्स ऑफ एम v2 मायनस एम v1 अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. सो वेक्टर एफ इंटू dt म्हणा किंवा इफ टाइम इज मेजरेबल ओके अँड फायनाइट सो एफ इंटू टी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, जर समजा फोर्स हा कॉन्स्टंट नाही, इफ दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय सांगू शकतोय बघा, इफ फोर्स इज नॉट कॉन्स्टंट, force is not constant but we know how it varies with time t. फोर्स हा कॉन्स्टंट नाही परंतु कशा पद्धतीने बदलतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम हे आपल्याला माहित आहे. तर आपण कशा पद्धतीने हेच इक्वेशन लिहू शकतोय बघा. सो वेक्टर जे which is used for the impulse. Okay, so delta p which is equal to आपल्याला कशा पद्धतीने लिहिते इंटिग्रेशन ऑफ वेक्टर dp which is equal to इंटिग्रेशन ऑफ f into t असे आपल्याला थोडक्यात हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. ओके, म्हणजे बघा if f is not constant but we know how it varies with time. J which is equal to delta p which is equal to integration of dp which is equal to integration of f into dt अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात हा इम्पल्स ऑफ फोर्स काय आहे कशा पद्धतीने हा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. बघा समजलं का? बघा जरा सांगा, समजलं का? समजलं का सांगा. समजलं? दिसतं या बाजूचं? ओके, हा ठीक आहे. तर इम्पल्स ऑफ फोर्स तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.